देवगड तालुक्यातील सर्वात सुंदर 10 पर्यटन स्थळे। मित्रांनो, जेव्हा आपण कोकणच्या पर्यटनाचा विचार करतो तेव्हा हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असलेला देवगड तालुका आपल्या डोळ्यासमोर नक्कीच येतो। पण देवगडमध्ये नेमके जायचे कुठे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये देवगड तालुक्यातील सर्वात सुंदर 10 पर्यटन स्थळे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनल आणि पेजवर नवीन असाल तर फॉलो सबस्क्राइब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नंबर 10, देवगड पवनचक्की प्रकल्प। मित्रांनो, या यादीत 10व्या क्रमांकावर आहे पर्यटकांनी गुगलवर पसंतीची पावती दिलेला देवगड पवनचक्की प्रकल्प। देवगड शहराच्या अगदी जवळ एका उंच पठारावर हा प्रकल्प उभारण्यात आला आहे। पर्यटकांनी या ठिकाणाला चांगलीच रेटिंग देण्याचे मुख्य कारण म्हणजे इथून दिसणारा 360 डिग्रीचा अफाट नजारा। एका बाजूला अथांग निळासार अरबी समुद्र आणि दुसऱ्या बाजूला कोकणची हिरवीगार वनराई आणि या सगळ्यात डौलाने उभ्या असलेल्या पांढऱ्या शुभ्र प्रचंड पवनचक्क्या। हे दृश्य एखाद्या युरोपियन देशातील पर्यटनासारखे भासते। फोटोग्राफी आणि रील्स बनवणाऱ्या तरुणाईसाठी हे नंबर 1 लोकेशन आहे। स्वच्छ हवा, शांतता आणि उंचावरून दिसणारे निसर्ग सौंदर्य यामुळे गुगलवर या ठिकाणाला पर्यटकांनी आवर्जून रिकमेंड केलेले आहे। नंबर 9, विमलेश्वर शिव मंदिर। 9व्या क्रमांकावर आपण आलो आहोत एका अतिशय गूढ आणि शांत ठिकाणी, जे वाडा गावातील विमलेश्वर शिव मंदिर आहे। गुगल रिव्ह्यूजमध्ये अनेक पर्यटकांनी या ठिकाणाच्या पीसफुल स्पिरिच्युअल व्हायब्रेशन्स म्हणजेच शांत आध्यात्मिक ऊर्जेचे विशेष कौतुक केले आहे। हे केवळ एक मंदिर नाही तर काळ्याभोर पाषाणात कोरलेली एक प्राचीन गुहा आहे। आजूबाजूला असलेली उंच झाडे आणि घनदाट जंगल यामुळे भर उन्हाळ्यातही इथे एका प्रकारचा आल्हाददायक थंडावा असतो। मंदिरात पोहोचण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यातून जाणारी छोटीशी पायवाट पार करावी लागते। इथले स्वयंभू शिवलिंग आणि गाभाऱ्याची रचना तुम्हाला इतिहासाच्या एका वेगळ्याच कालखंडात घेऊन जाते। ज्यांना गर्दीपासून दूर नितांत वेळ घालवायचा आहे त्यांच्यासाठी हायली रेटेड हे एक मस्ट व्हिजिट ठिकाण आहे। नंबर 8, आनंदवाडी बंदर। 8व्या क्रमांकावर आहे देवगडच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेले आनंदवाडी बंदर। तुम्ही म्हणाल तर हे एक बंदर पर्यटन स्थळ कसे असू शकते, पण मित्रांनो, गुगलवर ट्रॅव्हल फोटोग्राफर्स आणि अस्सल खवय्यांनी या ठिकाणाला उत्कृष्ट रेटिंग दिली आहे। हे बंदर कोकणच्या खऱ्याखुऱ्या लोकल लाईफचे दर्शन घडवते। येथे रोज सकाळी आणि सायंकाळी मासेमारी करणाऱ्या बोटी किनाऱ्याला लागतात। सुरमई, पापलेट, कोळंबी, बांगडा अशा ताज्या समुद्री खनिजाचा इथला लिलाव पाहणे हा एक डोळे टिपणारा अनुभव असतो। कोकणी माशाचे कष्ट, बंदरावरील ऊर्जा आणि उत्तम सी फूड मिळवण्याची संधी यामुळे हे ठिकाण पर्यटकांच्या पसंतीस उतरले आहे। नंबर 7, मीठ मुंबरी समुद्रकिनारा। 7व्या क्रमांकावर आहे देवगडमधील एक हिडन जेम मीठ मुंबरी समुद्रकिनारा। गुगल रिव्ह्यूजमध्ये वाचले तर तुम्हाला दिसेल की क्लीन आणि अनक्राउडेड बीच म्हणजेच स्वच्छ आणि गर्दी नसलेला किनारा या शब्दात पर्यटकांनी याचे सर्वाधिक वर्णन केले आहे। व्यावसायिक पर्यटनाचा फारसा स्पर्श नसल्यामुळे या किनाऱ्याचे नैसर्गिक सौंदर्य आजही 100% टिकून आहे। किनाऱ्याला लागून असलेल्या सुरूच्या झाडांची बाग एक छान सावली देते, जिथे तुम्ही तासनतास बसून समुद्राच्या लाटांचा आनंद घेऊ शकता। शहरातील धक्काधक्कीच्या जीवनातून ब्रेक घेऊन निसर्गाची एकरूप होण्यासाठी मीठ मुंबरी बीचला गुगलवर पर्यटकांनी अतिशय उत्तम रेटिंग दिली आहे। नंबर 6, तारा मुंबरी बीच आणि खाडी। आपल्या यादीत 6व्या स्थानावर आहे मीठ मुंबरीच्या अगदी जवळ असणारा तारा मुंबरी बीच आणि तिथली खाडी। या ठिकाणाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे तुम्हाला नदी आणि समुद्राचा अतिशय सुंदर संगम पाहायला मिळतो। गुगलवर अनेक पर्यटकांनी इथल्या सनसेट व्ह्यू आणि बोटिंगला 5 स्टार रेटिंग दिली आहे। खाडीच्या शांत पाण्यामध्ये रंगबिरंगी छोट्या होड्या आणि आजूबाजूला असलेली पारंपरिक कोळी घरे एका उत्तम पेंटिंग सारखे दृश्य निर्माण करतात। संध्याकाळच्या वेळी इथल्या पुलावरून किंवा किनाऱ्यावरून दिसणारा सूर्यास्त पाहण्यासाठी आणि खाडीतील विविध प्रजातीचे पक्षी पाहण्यासाठी पर्यटक येथे आवर्जून येतात। नंबर 5, मीठबाब समुद्रकिनारा आणि गजबादेवी मंदिर। देवगडमधील हा सर्वात लांब आणि विस्तीर्ण समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे, पण या ठिकाणाला एवढी जास्त रेटिंग मिळण्याचे मुख्य कारण म्हणजे किनाऱ्याच्या एका टोकाला टेकडीवर वसलेले श्री गजबादेवीचे मंदिर। या मंदिराच्या आवारातून पूर्ण मीठबाब किनाऱ्याचा जो अफाट पॅनोरॅमिक व्ह्यू दिसतो तो तुमचा श्वास नक्कीच रोखून धरेल। एकाच ठिकाणी तुम्हाला उत्तम आणि सुरक्षित समुद्रकिनारा मिळतो आणि सोबतच उंचावरून दिसणारा निसर्गाचा चमत्कारही अनुभवता येतो। म्हणूनच गुगलवर पर्यटकांनी या ठिकाणाला मस्ट व्हिजिटचा टॅग दिला आहे।
नंबर 4 देवगड समुद्री किनारा. चौथ्या क्रमांकावर आहे देवगड शहराचा स्वतःचा असा देवगड बीच. गुगलवर बेस्ट फॅमिली बीच म्हणून याला सर्वाधिक रेटिंग मिळाली आहे. हा किनारा अतिशय सपाट आणि सुरक्षित आहे, ज्यामुळे लहान मुलांसोबत समुद्रात डुबण्याचा आनंद घेण्यासाठी कुटुंबाची ही पहिली पसंती असते. इथे वाळू मऊ आहे आणि पाण्याचा प्रवाह फारसा धोकादायक नाही. किनाऱ्यावर संध्याकाळच्या वेळी छान फेरफटका मारणे, स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेणे आणि समुद्राच्या लाटांसोबत खेळणे यासाठी पर्यटक या किनाऱ्याला खूप पसंती दर्शवतात. शहराच्या अगदी जवळ असल्यामुळे इथे पोहोचणे अतिशय सोपे आहे. नंबर 3 देवगड किल्ला आणि द्वीपगृह. मित्रांनो, आता आपण कळत नकळत आपल्या टॉप 3 कडे आलो आहोत. तिसऱ्या क्रमांकावर आहे देवगड किल्ला आणि द्वीपगृह. गुगलवर ऐतिहासिक वास्तू आणि निसर्गाचे उत्तम कॉम्बिनेशन म्हणून याला प्रचंड चांगली रेटिंग मिळाली आहे. इसवी सन 1705च्या सुमारास कान्होजी आंग्रे यांनी बांधलेला हा किल्ला देवगडच्या बंदराच्या रक्षणासाठी उभा होता. आज या किल्ल्याच्या आत एक आधुनिक द्वीपगृह आहे. पर्यटकांना ठराविक वेळेत द्वीपगृहाच्या वर जाण्याची परवानगी असते आणि एकदा का तुम्ही द्वीपगृहाच्या टॉपवर पोहोचलात की तिथून दिसणारा संपूर्ण देवगड शहर, बंदर आणि अथांग अरबी समुद्राचा नजारा तुम्हाला खरोखरच थक्क करून टाकतो. इथून दिसणारा सूर्यास्त तर शब्दात न सांगता येण्यासारखा आहे. नंबर 2 विजयदुर्ग किल्ला. आणि आत्ता आपल्या यादीतील नंबर 2चे ठिकाण ज्याला गुगलवर 4.6 पेक्षा जास्त रेटिंग आहे आणि तो महाराष्ट्राचा एक अभिमान आहे, तो म्हणजे विजयदुर्ग किल्ला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे हे मुख्य केंद्र. या किल्ल्याची रचना आणि मजबूती इतकी भक्कम होती की याला पूर्वेकडील जिब्राल्टर म्हटले जायचे. 3 बाजूंनी समुद्राने वेढलेला हा जलदुर्ग आजही अत्यंत चांगल्या अवस्थेत उभा आहे. किल्ल्याच्या आतील वास्तू, लांबलचक तटबंदी, मारक तोफा आणि समुद्रातील अदृश्य भिंतीचा इतिहास पर्यटकांना भुरळ घालतो. गुगलवर इतिहासप्रेमींनी आणि आर्किटेक्चरचे अभ्यासक असणाऱ्यांनी या किल्ल्याला कोकणातील सर्वात उत्तम जतन केलेला किल्ला म्हणून गौरवले आहे. नंबर 1 कुणकेश्वर मंदिर आणि समुद्री किनारा. मित्रांनो, फायनली आपण पोहोचलो आहोत आपल्या यादीतील नंबर 1च्या ठिकाणावर. गुगलवर देवगड तालुक्यात सर्वात जास्त रेटिंग मिळवलेले म्हणजे 4.7 स्टार आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले हे ठिकाण म्हणजे कुणकेश्वर मंदिर आणि समुद्री किनारा. या ठिकाणाला कोकणची काशी असे म्हटले जाते. 11व्या शतकातील यादवकालीन वास्तुकलेचा हा एक अप्रतिम नमुना आहे. पण या मंदिराला नंबर 1 बनवते ती याची जागा. हे मंदिर अगदी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले आहे. एका बाजूला प्राचीन कोरीव काम असलेले शिव मंदिर आणि दुसऱ्या बाजूला अथांग अरबी समुद्राच्या गरजणाऱ्या लाटा. इथली शांतता, पांढऱ्या शुभ्र वाळूचा किनारा आणि भक्तिमय वातावरण यामुळे गुगलवर येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांनी याला देवगडमधील सर्वोत्कृष्ट ठिकाण मानले आहे. तर मित्रांनो, ही होती देवगड तालुक्यातील टॉप 10 पर्यटन स्थळे. या 10 पैकी कोणत्या ठिकाणी तुम्ही सर्वात आधी जाण्यास उत्सुक आहात किंवा तुम्ही यापैकी कुठे गेला असाल तर ते आम्हाला खाली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला भरभरून लाईक करा. तुमच्या ट्रॅव्हल पार्टनरसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच टॉप 10 माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.